वरळेगाव येथे भव्य जंगी कुस्ती स्पर्धेचं आयोजन, नामवंत महिला व पुरुष मल्लांची असणार उपस्थिती। वरळेगाव दक्षिण सोलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 26/4/2026 रोजी दुपारी ठीक 3 वाजता भव्य अशा जंगी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धा भरविण्याचे हे संस्थेचे 5वे वर्ष असून डॉल्बी व डीजेला फाटा देऊन या स्पर्धा भरविण्यात येत आहेत। लोप पावत असलेल्या कुस्ती या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या वतीने हा एक उल्लेखनीय निर्णय घेण्यात आला आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कुस्ती स्पर्धेत शहर व जिल्ह्यातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत। यावेळी 100 रुपये ते 31,000 पर्यंतच्या कुस्त्या लावण्यात येणार आहेत। यावेळी स्पर्धेत विजयी होणाऱ्या मल्लांना रोख बक्षीस व ट्रॉफी देण्यात येणार आहे। विजेत्या मल्लांना देण्यात येणाऱ्या बक्षिसापैकी 20% रक्कम ही उपविजेत्या मल्लांना देण्यात येणार आहे। तेव्हा भव्य अशा होणाऱ्या जंगी कुस्ती स्पर्धेचा कुस्ती शौकीकांनी व कुस्ती पट्टूंनी लाभ घ्यावा असे आवाहन क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चौधरी यांनी केले आहे। यावेळी कुस्ती पंच म्हणून वस्ताद भरतजी मेकाले उपमहाराष्ट्र केसरी विजेता व पैलवान आप्पासाहेब साखरे बोरामणी, महेश सरवदे लाल आखाडा तालीम सोलापूर, तसेच छत्रगुण भाऊ माने संपर्क प्रमुख संभाजी ब्रिगेड, सखाराम वाघ उपप्रमुख शिवसेना उभाटा दक्षिण सोलापूर हे काम पाहणार आहेत। यावेळी पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहे। जय जिजाऊ जय भीम। वरळेगाव तालुका दक्षिण हे 5वं वर्ष आहे। सालाबादप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने भव्य जंगी कुस्ती होणार आहे आणि महिलांची बी होणार आहे आणि पुरुषांची बी होणार आहे। ह्या सर्व पलवानाने आणि सर्व कृषी पंचकृषीतली आणि सोलापूर जिल्ह्यातली पलवानाने कुस्तीचा लाभ घ्यावे की बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं दरवर्षी ही 5वं वर्ष आहे कुस्तीचा 100 रुपयेपासून जी 31,000 पर्यंत ही कुस्ती लाभ आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या विचारावर किशोर चौधरींनी ही कुस्ती आयोजित केलेलं आहे आणि संध्याकाळी 4 ते 8 वाजेस्तोवर ही वरळेगाव दक्षिण तालुक्यामध्ये कुस्ती होणार आहे आणि हे सर्व मान्यवरांनी यावे।